सरत्या वर्षाला निरोप देताना आपण या वर्षात घडलेल्या चांगल्या गोष्टींना आठवतो. या वर्षाने आपल्याला काय दिलं, काय शिकवलं, याच सोबत आपण चांगल्या आठवणी घेऊन पुढे चालतो. या वर्षात कोणत्या कलाकारांनी लग्नगाठ बांधून त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मार्च 2024 मध्ये कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेतील रिल लाईफ जोडी म्हणजेच अभिनेता सौरभ चौगुले आणि अभिनेत्री योगिता चव्हाण यांनी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाच्या गोड क्षणांनी सगळ्यांचंच लक्ष वेधलं. लग्न लागताना योगिताने नाचत मंडपात एंट्री घेतली तर तिला पाहून सौरभ भावुक झाला. एप्रिल 2024 मध्ये अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री रुजुता धारप यांनी लग्न केलं. अगदी साध्या पद्धतीने त्यांचा हा लग्न सोहळा पार पडला. फुलपाखरू या मालिकेवेळी त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नावेळी रुजुताने नऊवारी साडी तर चेतनने सोवळं नेसलं होतं. अभिनेता शुभंकर एकबोटे आणि अभिनेत्री अमृता बने यांनी एप्रिल 2024 मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नावेळी त्या दोघांनी सुद्धा पारंपरिक लुक केला होता. कन्यादान या मालिकेत रिल लाईफ कपल साकारताना हे दोघे सुद्धा प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अभिनेता पृथ्वीक प्रतापने ऑक्टोबर 2024 मध्ये त्याची मैत्रीण प्राजक्ता वायकुळ सोबत कोर्ट मॅरेज केलं. लग्नाच्या खर्चात त्या दोघांनी सुद्धा गरजू मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये अभिनेता निखिल राजशिर्केने त्याची मैत्रीण चैत्राली मोरे सोबत लग्न केलं. अगदी आलिशान पद्धतीने त्यांचा हा लग्न सोहळा पार पडला. डिसेंबर 2024 मध्ये अभिनेता अभिषेक गावकरने सोशल मीडिया स्टार सोनाली गुरव सोबत लग्नगाठ बांधली. कोकणच्या समुद्रकिनारी या दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. तर अभिनेत्री रेश्मा शिंदेने तिचा मित्र पवन सोबत डिसेंबर 2024 मध्ये लग्न केलं. मराठमोळा आणि साऊथ इंडियन अशा दोन्ही पद्धतीने त्यांचा हा लग्न सोहळा पार पडला. रेश्मा जरी अभिनय क्षेत्रात असली तरी पवन मात्र या कलाविश्वापासून दूर आहे. तो IT क्षेत्रात कार्यरत आहे. देवमाणूस या मालिकेतून घराघरात पोचलेला अभिनेता किरण गायकवाडने डिसेंबर 2024 मध्ये अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर सोबत लग्नगाठ बांधली. मित्रांनी या दोघांच्या लग्न सोहळ्यात अगदी धिंगाणा घातला. देवमाणूस या मालिकेवेळी त्यांची ओळख झाली होती. त्यानंतर मैत्री आणि मग लग्नाचा निर्णय असा त्यांचा हा प्रवास अनेकांना आवडला. झी मराठीवरील शिवा या मालिकेत आशू ही भूमिका साकारत अभिनेता शाल्व किंजवडेकर घराघरात पोहोचतोय. शाल्वने डिसेंबर 2024 मध्ये त्याची मैत्रीण श्रेया डफळापूरकर सोबत लग्नगाठ बांधली. लग्न लागताना शाल्व आणि श्रेया हे दोघे सुद्धा रेड आउटफिटमध्ये दिसले. स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेत आरोही ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री कौमुदी वलोकरने आकाश चौकसे सोबत लग्न केलंय. घरच्यांच्या उपस्थितीत साध्या आणि मराठमोळ्या पद्धतीने त्यांचा हा लग्न सोहळा पार पडलाय. या वर्षात या कलाकारांनी लग्नगाठ बांधत त्यांच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. यातलं तुमचं आवडतं कपल कोणतं हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.